नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता ऑफिसमध्ये सगळे जमा झालेले असतात तेव्हा भैरवी सगळ्यांना म्हणते, सो लेडीज अँड जेंटलमेन, आपण काही दिवसापासनं खूप काम करत आहोत. अक्षरशः रक्ताचं पाणी केलेलं आहे. खूप अडचणी आल्यात, भांडणंही झाली आहेत, पण त्यातनंही आपण मार्ग काढलाय. आणि फायनली आज तो दिवस आलाय. आज आपल्याला सगळ्या परमिशन्स मिळून आपला प्रोजेक्ट प्रेझेंट करण्याची शेवटची डेट आज दिली होती. अँड गेस व्हॉट, आपण ते केलेलं आहे गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ते सगळ्यांसाठी क्लॅप्स करू लागते. त्यामुळे सर्वच जण क्लॅप करू लागतात. भैरवी म्हणते, भोंजाळे आहो जा सगळ्यांसाठी पेढे आणा. तितक्यात तृप्ती म्हणते, एक मिनिट भैरवी, अर्जुन सर कुठे आहेत? तेव्हा अशोक मामा म्हणतात, ते आज येणार नाही आहेत. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट रबिश, मग कशासाठी आपण एवढं सगळं केलं? तेव्हा अशोक मामा म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तेव्हा निच्चुल्ले म्हणतो, अहो माझगावकर, ज्याच्यासमोर आपण स्वतःला सिद्ध करणार होतो तोच आज गायब आहे, याला काय अर्थ आहे? तेव्हा योगिता म्हणते, नाही पण आपल्या सगळ्यांची टीम आहे आणि आपण ते एकत्र काम करू शकतो हे तरी कळालं आपल्याला. त्यावर गायधनी म्हणतात, आणि त्यामुळे आपण हे सगळं करण्यासाठी कॅपेबल आहोत हे सिद्ध झालं. त्यावर तृप्ती म्हणते, ते तर मला आधीच माहीत होतं, पण त्यासाठी त्याने आपल्याकडून एवढे कष्ट का करून घेतले आणि आता स्वतः कुठे गायब झाला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, एक मिनिट, माझं असं म्हणणं नाही की तो कायमचाच येणार नाही, पण आज येणार नाही आहे. कामाचा प्रोग्रेस तर त्याने बघितलाच होता आणि त्यासाठी त्याने ग्रीन सिग्नल आधीच दिलेला होता. त्यावर हर्षा म्हणते, मग कशाला आपल्या सगळ्यांना त्याने गॅसवर ठेवलं? त्यावर अशोक मामा म्हणतात, आपल्याला सिरियसनेस यावं म्हणून आपण ढिले पडता कामा नाही, चला कामाला लागा आणि जिद्दीने कामाला लागा. त्यावर भैरवी म्हणते, एक्झॅक्टली, प्रोजेक्ट आत्ताशी कुठे आपल्याला मिळाला आहे, अजून पूर्ण झाला नाही आहे. सो पुल अप युअर सॉक्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू बिगिनिंग. तेव्हा भैरवी अशोक मामांच्या हातात हात घेत म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यावर ते म्हणतात, थँक्यू व्हेरी मच. इकडे देसाई आणि तोरणे गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा तोरणे देसाईंना म्हणतात, देसाई अहो, यंदा फनफेअरची तयारी जय्यत सुरू आहे. त्यावर देसाई म्हणतात, अहो जोरात काय आणि कसलं काय, इकडे ना 1 दिवसाची मौज आणि 8 दिवसाची भांडणं. त्यावर तोरणे विचारतात, आता काय झालं? त्यावर देसाई म्हणतात, अहो हे सगळं आपल्याला इथे या सोसायटीच्या आवारात करायचं होतं, पण हा असा बिनमोसमी पाऊस, त्यामुळे सोसायटीचा हॉल घ्यावा लागणार, त्यासाठी भाडं भरावं लागणार. तेव्हा तोरणे म्हणतात, असू द्या, होऊ द्या खर्च, अहो पोरं खूप उत्साहात आहेत. त्यावर देसाई म्हणतात, आमची ही सुद्धा एकदम जोशात आहे, अहो पंत्या काय, दिवे काय, काय विकणार म्हणते. त्यावर तोरणे म्हणतात, अहो आमच्या हिला लसणाची चटणी विकायची होती, तिला म्हटलं, बाई गपचूप शेंगदाण्याची चटणी विक. त्यावर देसाई विचारतात, का? त्यावर तोरणे म्हणतात, अहो लसूण किती महाग झालंय, त्यात आपले सोसायटीतले लोक सगळे फुकटे. त्यावर देसाई म्हणतात, बरोबर आहे, या फुकट्या लोकांना काहीतरी धडा शिकवायला पाहिजे. त्यावर तोरणे म्हणतात, एक काम करा ना, सगळ्यांकडून ऐच्छिक वर्गणी गोळा करा. त्यावर देसाई म्हणतात, ऐच्छिक वर्गणी, अहो आपल्या सोसायटीतले लोक 10 रुपये 15 रुपये टेकून मोकळे होतील, ते काही नाही, त्यापेक्षा प्रत्येकाने 51 रुपये मोजले पाहिजे आणि स्टॉल घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळ्या दमड्या लागतील. ज्यांना परवडेल ते येतील, बाकीचे घरात बसतील. तेव्हा संयमी तिथे येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते. देसाई म्हणत असतात, भरपूर मजा करायची आहे ना, त्यासाठी भरपूर पैसेसुद्धा खर्च करावे लागतील. हे ऐकल्यावर संयमी नाराज होऊनच तिथून निघून जाते. इकडे अशोक मामा भैरवीजवळ येऊन विचारतात, मॅडम मी येऊ का? त्यावर भैरवी म्हणते, बाबा अहो या ना, आणि आत्ता कोणीच नाही, त्यामुळे मॅडम म्हणू नका ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे असं कसं? लोक बघतात म्हणून नियम पाळायचे का? नाही असं नाही. तेव्हा भैरवी म्हणते, बरोबर आहे, पण आजच्या दिवस आपण नॉर्मल बोलूयात, बसा तुम्ही. तेव्हा भैरवीचा पडलेला चेहरा पाहून अशोक मामा तिला विचारतात, काय झालंय? अगं एवढं सगळं छान होऊन तू का टेन्शनमध्ये दिसतेस? त्यावर भैरवी म्हणते, नाही टेन्शन काहीच नाही आहे, मी खुश आहे. त्यावर अशोक मामा हसून भैरवीला म्हणतात, भैरवी आईवडील असतात ना, त्यांच्या मेंदूचं वायरिंग काही वेगळंच असतं. मुलं कधी आनंदात असतात आणि कधी नाही हे फक्त त्यांनाच कळतं. सिक्स्थ सेन्स असं म्हणतात त्याला. त्यामुळे मुलं मोठी जरी झाली ना, तरी आईवडिलांचा सिक्स्थ सेन्स कायम असतो. काय झालंय?
त्यावर भैरवी म्हणते, काहीच नाही, म्हणाले ना खूप खुश आहे मी. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ, अनिश जरी माझा पोटचा पोरगा असला तरी तुलाही मी माझी मुलगी मानतो. काय झालं सांग. तेव्हा भैरवी मात्र काहीच बोलत नसते. तेव्हा अशोक मामा तिला स्पष्टच विचारतात, कुणामुळे तुझं बिनसलंय, अनिशमुळे की अर्जुनमुळे? त्यावर भैरवी म्हणते, खरं तर दोघांमुळे. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, अनिशशी भांडण झालंय का? त्यावर ती म्हणते, नाही, अजिबात नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, म्हणजे झालंय. तेव्हा भैरवी सांगू लागते, काही नाही बाबा, अनिश ऑफ वागतोय खूप आजकाल, त्यामुळे माझाही मूड ऑफ आहे. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, ठीक आहे, मग अर्जुनमुळे तुझा मूड का ऑफ आहे? त्यावर ती म्हणते, बाबा, आता आपला प्रोजेक्ट ऑन झालाय ना, त्यामुळे आता अर्जुनची जाण्याची वेळ झाली, त्यामुळे वाईट वाटतंय, बाकी काही नाही. आणि त्यात फोन पण उचलत नाही तो माझा. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ, अनिशचं तू काही टेन्शन घेऊ नकोस, 4 दिवस फुगून बसेल, नंतर होईल नॉर्मल. आणि अर्जुनच्या बाबतीत झालं तर तू त्याला फोन करत राहा, उचलेल तो. आणि ते तिथून जाऊ लागतात. तेव्हा भैरवी त्यांना आवाज देऊन म्हणते, बाबा, तुमच्यासारखं जर सासर प्रत्येक मुलीला मिळालं ना, तर ती कोणतंही काम अगदी मानाने करेल. आणि ती त्यांना थँक्यू म्हणते. अशोक मामा तिथून जातात. तेव्हा भैरवी अर्जुनला फोन लावू लागते, पण अर्जुन मात्र फोन उचलत नसतो. इकडे अर्जुन संयमीकडे आलेला असतो. तेव्हा संयमीला तो विचारतो, काय मग, कशी चालू आहे फनफेअरची तयारी? त्यावर ती म्हणते, माझ्यासाठी कुणालाच वेळ नाही आहे इथे. त्यावर तो म्हणतो, म्हणूनच एकटं बसून इथं रडायचं काम चालू आहे तर. आणि तो म्हणतो, मी आहे ना, मी करेल तुझी मदत. आणि तो म्हणतो, आपण एक काम करूया, मला तुझी लिस्ट दे, आपण ते ऑनलाईन ऑर्डर करू आणि हे ना आपण आपलंच करू ना, तुझ्या माऊला, काकाला आणि आजोबांना इन्व्हॉल्व करू, डन? त्यावर संयमी म्हणते, डन. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता जा घरी, आता रडत बसू नकोस, आणि एक लक्षात ठेव, आयुष्य खूप सोपं असतं, त्याला आपण कॉम्प्लिकेट करत असतो. इकडे इराला ईशान येऊन विचारतो, इरा कुठं चालली आहेस? त्यावर ती म्हणते, सोसायटी ऑफिसमध्ये. त्यावर तो विचारतो, का? तेव्हा इरा म्हणते, अरे, आपण एवढे फनफेअरसाठी एक्सायटेड आहोत, पण फनफेअरला प्रॉब्लेमच येत आहेत. त्यावर तो म्हणतो, हो ना, फनफेअर अगदी तोंडावर आलं आहे ना. तेव्हा इरा म्हणते, म्हणूनच मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारणार आहे, हेच की आता फनफेअरसाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे फनफेअर झाल्यावर दिले तर चालतील का? त्यावर ईशान म्हणतो, मग नंतर पैसे कसे देणार? आजोबांकडून मागून? हे बघ इरा, आधीच आपल्यासाठी ते खूप खर्च करतायत, त्यांच्याकडून आणखी पैसे मागायला बरोबर नाही वाटणार. तेव्हा इरा म्हणते, पण त्यांच्याकडून पैसे मागायचेच नाहीत, आपण जे विकू ना स्टॉलवर त्याचेच पैसे देऊ. त्यामुळे सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी इरा कपाटातनं कपडे काढू लागते. तेव्हा कपाटातून एक पिशवी खाली पडते आणि ती विचारते, ही पिशवी कसली? ती जेव्हा उचलून बघते तर त्यात खूप सारे पैसे असतात. तेव्हा ईशान म्हणतो, ही तर मामी आजीची पिशवी आहे, तुझ्याकडे कशी? त्यावर ती म्हणते, कधीकधी मामी आजी यूज करते हे कपाट. आणि ते पैसे बघून दोघांनाही आश्चर्य वाटतं. इरा म्हणते, मामी आजी तर म्हणत असते, माझ्याकडे तर पैसेच नसतात. त्यावर ईशान म्हणतो, हो ना, ती नेहमी माऊकडे आणि काकाकडे पैसे मागत असते आणि एवढे पैसे तिच्या बॅगमध्ये. इकडे अर्जुन घरी आलेला असतो. तेव्हा संयमीला बघून तो विचारतो, सॅम, अगं वाजलेत किती, तू काय करतेस इथे? त्यावर ती म्हणते, अरे काका, मी अर्जुन काकाला सी ऑफ करायला आले होते, त्यामुळे थोडा वेळ बसले. बाय द वे काका, आय हॅव कूल न्यूज, अर्जुन काका मला स्टॉल सेटअप करण्यासाठी हेल्प करणार आहे. त्याला मी लिस्ट दिली, त्याने फटाफट ऑनलाईन ऑर्डर करून टाकलं. हे ऐकल्यावर अर्जुनला राग येतो आणि तो तिला म्हणतो, का? बाहेरच्या माणसाकडून का मदत घ्यायची आहे? त्यावर संयमी म्हणते, अरे काका, असं का करतोयस? माऊचा बेस्ट फ्रेंड आहे तो, बाहेरचा कुठला, घरचा तर आहे. त्यावर अनिश म्हणतो, असं किती जणांना घरचं मानायचं आपण? आणि तो ओरडून म्हणतो, काय चाललंय काय? का मदत घ्यायची बाहेरच्या माणसाकडून? हे बघ, पैसे नाहीत आपल्याकडे, परिस्थिती समजून घे. त्यावर संयमी म्हणते, मी ना सारखं तेच करतीये, सतत हे करू नकोस, ते करू नकोस, काही एमच उरला नाही आहे माझ्या आयुष्यात. एक छोटी अपॉर्च्युनिटी मिळाली, मी फक्त म्हटले की मला सपोर्ट करा, पण ते पण तुमच्याकडनं शक्य होत नाही आहे, कारण तुझा इगो वाढतोय.
त्यावर अर्जुन जोरात संयमीवर ओरडतो. तेव्हा संयमी म्हणते, इगोच आड येतोय तुझा. मी काय आता लहान नाहीये, मला सगळं समजतं. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ जास्त बोलू नकोस. हा एक्स्ट्रा खर्च करायला आपल्याकडे पैसे नाहीत आणि जे आहे ते जपून खर्च करायचेत. आणखीन एक, तो अर्जुन मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्याच्याकडून मदत घेतलेली मला आवडणार नाही. त्यावर संयमी म्हणते, ठीक आहे, त्याच्याकडून मदत नाही घेणार. मग तू करणार आहेस का मला मदत? त्यावर अर्जुन म्हणतो, संयमी नीट बोल. त्यावर संयमी म्हणते, समोरचा माणूस जर अनरिझनेबल बोलत असेल तर मी पण शांत बसणार नाही आणि ऐक, मी हा स्टॉल लावणार म्हणजे लावणार. असं बोलून संयमी रागातच तिथून निघून जाते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.